गाडी लावली तिकडे खाली पण गाडी काय अडचण मला विचारता का तुम्ही नाही तर तुम्ही बघायचं ना ते मारतो गाडी दगड बिगड त्यामुळे काय म्हणतात सोडून तुम्हाला तर ना कुठं फिरायला जायचं म्हणलं की गाडीची काळजी आलो ना फिरायला कशाची काळजी. आलो ना बघ 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 करू नको आता चल गपचीप नाही पायऱ्या दिसते वरती तर मग चांगलंय ना उलट एक काम करा ना तुम्ही मला उचलून घ्या हे पाय तिकडे तिकडे घेतो ना जिजुरी मध्ये आता कवर तुला उचलून घ्या काय लहान मी नाही तू चल गपचीप मग जेजुरी मध्ये घेतलं तर मग इथं काय होतंय उचलून घ्यायला गोष्ट पण नाही काय नाही माझे मी पाय दमलोय दुखते आधीच. ना कशाला दमलोय गाडी आता मीच लय दमले किती पायऱ्या आहेत बघ ना या मग आता देवाला काय करू यायचं आता? म्हणलं काही सहजासहजी देव भेटतो दर्शन घेऊ कुठेतरी बसू गाडी आधी हा. बरं का मस्त दर्शन झालं आहे ना चल इकडे जाऊ पाठीमागं फिरायला फिरायला पण आहे का इथं इकडे ना पाठीमाग मस्त आहे फिरायला हा ना तिथे जाऊन बसून निवांत आपला बर गाडी घेऊन जावं लागेल चला बाकी दर्शन कसं काय झालं मग मस्त झालं हा दर्शन हा ना? गर्दी आणि नाही आज. असे आपण जर एखादा सणवार बघून आलो असतो ना मग लय गर्दी असते. गर्दी असते त्या दिवशी हा असं मध्येच यायचं दर्शन वगैरे घ्यायला भारी वाट ओ इथंच थांबा तिला भारी अरे काय भारी? घसरगुंड्यात तिथं तिकडे पुढे बसला असं जाऊन नाही घसरगुंड्यात चला ना एकदा बघू कसं वाटतंय घसरगुंडी खेळायला तू काय लहान आहे वरे हा आम्ही लहान व्हायचं असतं असं लांब आल्यावर अरे पण ते तुझ्या वाजण्याने मोडायला बसले लहान पोरांचं आहे ती हा माझ्या वाजनाने लागलं मोडायला मग एवढी जाण जायचं नाही वरती हो काही कट नाही इथं बसू ऐक माझं इथं खाली बसू नाही चला तू खेळ मी तुला खालून कॅच करतो नको नको या हा या वरती बघा ना अगं लहान पोरांचं आहे बाळा ती असू द्या मस्त वाटतंय तू फोटो काढतो खालून मी नको नको फोटो काढतो ना खालून नको. असे तुम्ही या ना नको मग मी नाही जा मी उतरत नसते येडी आहे का काय हा मी उतरणारच नाही मग मी इथेच बसून राहील खवळण कोणी येईल तरी आपल्याला लहान पोरांचं आहे ती कोण नवीन दिसतंय जा तू खाली जा ती पोरगी तर पाहिली दिसते हा ना येईल वरती बसू मस्त पैकी ये ना मग त्याच्यामध्ये म्हणतो लहान बाळांचं आहे ती लहान पोरांचं आहे इथं बस असं मस्त पैकी नको अशी द्या या डेवणीच करते तू काय लहान मी नाही होय इकडे शेती किती भारी दिसती ना हा मस्त आहे मस्त आहे हिरवं हिरवं दिसते ना वरती आलोय आपण है ना डोंगरावर मस्त हा बघा काहीतरी खायला आणलं बाहेर कोल्ड ड्रिंक्स आता खायला काय आणता तहान येतं? लागली मला माहिती का आता तहान लागली मग आता तहान लागली मग आता काय करायचं तर पाणी हे का इकडे बघ तुझ्या मम्मीला दाखवलं ना आपण फिरायला गेलो म्हणून मस्त मस्त कार्यक्रम करू आज. चल इकडे. किती छान आपण वाटतं भेळ वगैरे आणली असते ना मस्त तिथं खात बसलो असतो आणि तिथे बोरं पण येतं मला खायचे ए लयला खाली ते जाताना 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 जाऊ हा मस्त पैकी नको. अरे जाताना किती वाटाला नाही तर विकत घेऊ नक्की ना हा मस्त पैकी मस्त छान वातावरण आहे असं मस्त पाणीच नाही पण इथं लय तहान लागली मला तिच्या खाली बसून पाहिजे. संध्याकाळचं निवेदन फक्त काय वाटतं इकडे येऊन मारायला गोळ्या मारल्या लय. तू काय करायचं आले असतील देवीचे पाय पडले असतील इकडे फिरायला आले असतील तिकडे त्यांना टाइम भेटत नसेल बघू आपण. ऐक, आपण जा. वाटलं. जातो ते. कार्यक्रम चालू.
आज आपल्याला नियोजन झालं पाहिजे सगळं बघ. त्याला काय तुला काळजी तिकडे अजून थोडं तिकडे जाऊ ना फिरायला. इथे आता काय कवर थांबायचं. असं पण इथं तिकडे तिकडे बघू काय खायला बिला भेटतंय का मस्त का. लय वेळ झाला. चल आता परत इकडनं जायचं. जा तू तू कस मी जातो खाली. हा काय बावटाने करती या लहान पोरावानी. तिकडे जाऊ जरा पुढं. हा चल मजा आली. हा? अरे, पळू नको ना. ए बाबा. अरे थांब. ए बाई थांब. का बसा? अरे तिकडे कुठं चालली मग. अरे ऐक ना वाच. अरे ना तुला इकडे चल ना बाळा. कुठं? चल इकडे. नाही इकडे चल ना. नाही यास करते तू. चल इकडे. मग कोण असती. काय नाही हा काहीच नाही. बरं वाटलं पण फिरून. हम्म. हा परत म्हणू नका 2-4 वर्ष पुढे जायचे म्हणून. काय मग 2-4 वर्ष पुढच्या महिन्यात जायचंय परत फिरायला. दररोज महिन्याला यायला पाहिजे काय ना. हे काय नवस केलाय का कुठं. मग सांगितलं होतं मी अगोदर मला फिरायला आवडतं म्हणून. हा मग कधी पैसे नसत्यात कधी असत्यात मग त्या टायमाला जायचं असतं. मग अजून महिन्याने जायचं. बरं आता कुठं दर महिन्याला सुट्टी द्यायला ती काय माझ्या सासरीची कंपनी काय. मा बाप कंपनी टाकून नाही बसलेला. मग मग दर महिना सुट्टी नाही भेटणार ना मला. आज या दिवशी मग सुट्टी अशी जून आली का 1-2 दिवसाची मग जायचं फिरायला. आणि वाटलं इकडेच येत जाऊ दर महिन्याला. मस्त वातावरण आहे. पुढच्या वेळेस काय करू चहावाल मी आणू सोबत. हा? भाकरी करून आणते मी घरून. भाकरी नाही म्हणतो मी असं हॉटेल मधून पार्सल आणू ना. मग हा असं काय. पाणी बिणी आज बघ बरं पाणी नाही तर किती तारंबळ झाली. मला लय ताण लागली ती. फार खाली आल्या पाणी पिलो आपण. आहे का पण नाही? दरवेळेस येतच का वेगवेगळ्या ठिकाणी जायचं. हे जवळ आहे आपल्या घरापासून. मग आपलं यायचं. देवीचं बी मंदिर आहे. पाया बी पडणं होतंय फिरणं बी होतंय. मग दर आठवड्याला येत जाऊ. दर आठवड्याला नाही तर मग पार रोजच येऊ. माझं जवळ आहे ना. हा जवळ आहे. अरे पण त्याला बी सुट्टी लागते ना. बरं, ते आता जाऊ फिरायला द्या. जायचं. आज ते सुट्टी घेतली नाही आपलं परत. रोजचंच आहे. मग काय करायचं. काय मग मला असं वाटतं की आपण नाही का गोव्या फिरायला जाऊ. असं प्रेमाने कधीतरी बोलत जाऊ. गोव्याला इतके लवकर काय गोव्याला. आता मध्ये माग बी तिकडे लोणावळ्याला जाऊन आलो आपण. आता लगेच इकडे आणि दोन मध्ये दर मायाला बी फिरायला यायचं. आणि या का मा पगार इकडेच जाईन असाच. हा? गेलं तर काय होते दुसऱ्या काय आहे का नाही खायला पियला काही लागतं का नाही आपल्याला. खायला लागतं. मग? मी कुठं काय म्हणते. तू गं म्हणजे तुला असं लय जीव लावा लागा मग तू लगेच मला पार उधळायला लावती पैसे. पण जाऊ द्या उद्या शॉपिंगला जायचंय आपल्याला. आलं का परत. तुला थोडस आता मला काय वाटेल किती वेळा सांगितलं. अरे दिसलं का समोर. हळू चालूचा आपण गेलो ना ती जाते नाही. आपण गाडीची पहिली हवा सोडू. म्हणजे त्यांना पाहिजे बियाणं आणि गावत्याला आपल्याला लपडे 100% ती बघ ना गळ्यात हात घालून बसले ती. चा कार्यक्रमच करावा लागतो. हा लगेच लई पटत लगेच असलं म्हणलं की तुला लई पटत. मग आता काय करणार आहे? काय करणार आहे लगेच लगेच ते लागलं जी लाल लाल गाळायला. कधी आपलं आहे का कधी घडते का आज दोन्ही पण पैसे अरे ही बघायचं दुसरं काय. चल चल सगळे बघू पुढच्या आधी गाडी हळवा गाडी चहा सोडून. तू शॉपिंग आणि बिपिंग आता तू थोडं आता काम झालं की बघू दे ना मला. बघा कधी ते नंतर रोज मला जणकडे कामात गुतीलं कधी बघायचं बरं काम झाल्याचं. बघायचं तेव्हाच. नाही मम्मी नाही का मला घरातून हाकलून द्यायची. ती म्हणते तुझी बाई फोन झालं का राहिलंय आणखी. हा काय हो कोण तुम्ही. कुठला आहे रे तू. हा? कुठला आहे तू. हाय आम्ही इकडे काय करतोय आमच्या इकडे. फिरायला आलतो हा? देवाला. पोरगी कोण आहे. बायको आहे माझी. बायको हा
कशावरून बायको आहे तुझी? कशावर म्हणजे हा? कशावरून बायको आहे तुझी? कशावर कुठल्या अँगल वरून तुझी बाईक वाटती ती? नवरा बायको आहे आम्ही. अरे कुठल्या अँगल वरून पण? लग्न अहो, काय पुरावा आता काय अल्बम घरी देऊ फोटोचा अल्बम घरी आहे म्हणजे तू इकडे कसं काय आलाय? देवाला काय यायचं नाही का काय काय करताय? ए हा? अंगाला झटू नको ए, अंगाला नको झटू माझी. अहो, तुम्ही येरा. मी बघू तिला बघ. ए, अहो. ए, ए, काय, तुला काय करायचं? काय काय ठोक- माझी? ए, तुमच्या घरात कसं काय आला? थांब रे, मोबाईल कसं काय आला तू? इकडे कसं काय आलं? तुमचं काय आहे घर? हा? इकडे कसं काय आलं? तुमच्या घरी कुठं आलं? ए, इकडे देवाला आलो आम्ही देवाला? कसं काय आला? इथं कसं काय येऊन बसलाय? कसं काय बसलो पैसे म्हणजे? काढतो. तुमची जागा आहे पैसे काय? काढतो. पैसे काय पैसे काढतो. अरे, पुरीला घेऊन चाललो. चल, पुरीला घेऊन चाललो. काय नाही करायचं माझी? ए, तू तिकडे बघ रे, मी इकडे घेऊन चाललो. सोड. सांगतो बरं का? पैसे देतोय कसं? पैसे देतोय काय कसं? नाही, कसले पैसे आहे का? तुमचं आहे काय जागा आहे का? तुमची जागा जागा आहे. आमची जागा आहे. काय जागा कसं तुमची? काय आला इथं? आ, तिथं मंदिरात गेलो होतो. हात नको लाव, हात नको लाव, मी लहान आहे ना. ए, चल तू. ए, चल. पोलीस केस करीन ना तुमच्यावर. पोलीस केस करीन तुमच्यावर. जा, जा, चल. ए, सोड तिला. ए, पैसे हाय, बघच लागते का? ढोकळा, हाय, घाल तू. दिला, दिला तिकडं. तू पैसे देतो कसं? पैसे बिशे काय पैसे नाही. देतो का सांग? मोबाईल काढ. पैसे काढ. मोबाईल घेतलाय मी, मोबाईल घेतलाय. मोबाईल दे उलट माझा. काय संबंध? पैसे काढ. कसाच नाही हलू शकत तुझी गाडी सगळी हवा बिवा सगळी काढली. हा. हो, काय? तुझं कसंच हलू हो, शकत नका ना राव येड्या पैसे तराजू. काढ. पैसे काढ. पैसे नाही आमच्याकडे. पैसे काढ. घड्याळ काढी. चाल. अहो, कशाला काय घड्याळ करताय? काय म्हणलं? तुला सांग. आम्हाला घरी जाऊ दे ना. ती बघा बरं मामा. काय चाललं? अहो, तराजू राहिले पैसे मागते. मोबाईल घेतला त्याने माझा. काही येड चाळ करीत होते. काय करू? अहो, नवरा बायको आहे आम्ही तिथलचे भानगावचे. काही खोटं सांगायचं कुठं मग? काय बी खोटं सांगत आहेत. अहो मंगळसूत्र मागा नवरा बायको आहेत आम्ही. आणि मोबाईल घेतला मोबाईल मध्ये फोटो पण आहेत आमचे. अहो देवाला आलतो आम्ही चाललो होतो तर मग थांबलो होतो. हा काय कालवा चाललाय? ही पोरं चिडते दोन तीन तास झालं बघतोय. ही येड चाळ करीत होती. हा ना. काय नाही फक्त आम्ही गळ्यात हात घालून बसले दिन अहो, नवरा बायको आहे आम्ही. ऐका. म्हणल्यावर. तुमच्या जंगलात. चुकीमुळे- ऐका ना पण काय व्यवस्थित सांग, कळू दे. तुम्ही कसं काय म्हणता की यांचं अहो येड वाकडं गळ्यात गळ घालून बसली होती. आपली हा? बाकीची माणसं येतात का आता नाही? एवढा आहे की नवरा बायको काही ऐकायचं का? पण यांनी समजून सांगायचं ना. नवरा बायको तुम्हाला सांगितलं त्यांनी सांगितलं आपण त्याला. पुरावा नाही दाखवलं काय आम्हाला? अहो ते मोबाईल घेतला लगेच माग आल्या तिच्या गळ्यात मनी मंगळसूत्र त्याचा मोबाईल घेतला तू हा बघायचं आणि वरून 10,000 मागत होती. पैसे कशाला पाहिजे तुला? ड्रेसवर आहे मुलगी म्हणून तिला म्हणतो हो, तू लग्न झालं नाही. गळ्यात बघायचं, कपाळा बघायचं. पुरीला वाटत होत हा? तुला आहे बहीण नाही का? आहे ना बापू. तुझ्याच बहीण असं काय केलं असेल? बहीण नाही. पहिलं मला दोघांनी. मारताय हाणताय तुम्ही हा? हा? तिथे पुरीला काही जग द्यायची तुझी. अरे टोनग्यांनो यावा का नाही इथं धार्मिक स्थळ आहे ते. लांबून लांबून लोक येतात, पाया पडतात. त्या माणूस देवाला पाया पडायला आलेली माणसं काही सगळी अशी मी तो एखादा अर्ध होत असेल तर तुम्ही विचारा ना, खात्री करा, समज द्या. हे धार्मिक स्थळ आहे इथं हे चालत नाही. अहो, मामा हे लुबडाची इथून आलती. मोबाईल घेतला परून पैसे मागत होते. ए, नाही मागितलं Black पैसे. मोबाईल पुढे मोबाईल मोबाईल आहे का? मोबाईल काय घेतला तो? फोटो बघायसाठी घेतला होता. बायचा फोटो यांनी आलेला तुम्ही माहिती सांगा. करताय तुम्ही सरळ सरळ हा? माणसं येणार नाही तिथं. ह्याच्यामुळे लोक देवाच्या ठिकाणी यायचे टाळतात. बायकोला धरीत होता भाड खाऊ. अरे देवस्थानाच्या ठिकाणी माणसं आले पाहिजे, त्यांना विचारा, जीव लावा. तुमच्यामुळे देवस्थानाचं नाव खराब होतंय. शासनानं एवढा निधी दिलाय. आमची जागा आहे म्हणली आमची. हा. तुमच्या बापाची घेताय बरं नाही नाही. नाही नाही बापू ऐका, ह्याला गावात घ्या आणि गावात नाही, ह्यांच्या- नाही, 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 पोलीस केस हा, करा. यांनी माझ्या बायकोला हात टाकला. बापू, आम्ही काय मला तुम्ही चुकलं? म्हणलं होतं की आपल्या खरंच इथं आल्याच्या नंतर बुवा ही बोलू का काही पण ठीक आहे म्हणतो, येडं वाकडं काही झालं नाही पाहिजे. हा. बरं ठीक आहे, उलट आम्ही तू पुरीला धरून उडतोय, तू त्याचा मोबाईल उडतोय, त्याचे खिशातले म्हणजे पैसे तुम्ही काय करता? ह्यांचं ब्लॅकमेलच करा ना, पैशासाठीच करताय ना तुम्ही. पैसे मागायची काय गरज होती तुला मग? नवीन नाही, खरंच माणसाला चुकलं आमचं. यांच्या पोलीस केस करावा. नाही नाही नाही. अरे, दादा खरं माफ करा, खरं माफ करा. पण नाही असं. परत त्यावेळेस जर नवीन आलेल्या माणसाला, भाविकांना जर त्रास झाला, दुसरा बी कोणी केला ना, तर पहिलं तुम्हाला जेलमध्ये. नाही नाही बापू, नाही नाही, खरं आता बापू आम्ही चुकलं. इथून पुढे इथून पुढं नाही. तुमची जबाबदारी आलेल्या माणसाला त्रास नाही झाला पाहिजे. नक्कीच इथून भाऊ, अरे एवढा शासनानं निधी दिला, एवढं सगळ्या सुविधा झाल्या, ते पाळणं अमुक तमुक येतेत, लेकरं बसतेत. आणि मग म्हणतो तरुण आहेत ना, हिंडून फिरून आल्यावर दमले असतील, बसले सावले. आता तरुण आहे, त्या नवरा बायको हातात हात घेतला, मी तो हातात टाकला, काय फरक पडला? बाकीचं काही करत नव्हते. आणि मग तुम्ही लगेच सांगायचं समजून, तुम्हाला येडवाकडं वाटलं ना, ही धार्मिक स्थळ आहे,
इथं काही बाकीचं त्याच्यामुळे आम्ही बापू दर्शन घ्या, बसा, एन्जॉय करा. अरे पण तुम्ही लगेच पैसे मागायला सुरुवात काही गरज आहे का? तुम्ही चौकशी नाही, नाही, करा नाही, मामा- शहानिशा करायची हो, तुम्ही डायरेक्ट मोबाईल हिसकून घेता पैसे मागताय. बाबा तुमचे लय उपकार झाले आमच्यावर. आता तुम्ही बी थोडस हा? माणसात तसं थोडस जवळ माणसं इथं लांब आला तुम्ही देवस्थान सोडून. नशीब मी आलो, नाही तर तुम्हाला मारली पाहिजे. जवळ कोण चिटपाखरून आहे? याच्या अगोदर 2दा असे प्रकार झाले. ती पोरं आमची तली नव्हती, पण आमचं गाव बदनाम झाले. एका मुलीची इज्जत लुटली फारिस्टार. त्याच्यामुळे आम्ही दादा खरंच म्हणजे ना अशा टुकार लक्ष पोरांनी ठेवायचं एवढंच एका कारण आहे. मुलीची इज्जत लुटली होती. तुम्ही असं लक्ष ठेवतोय लुटमार चुकलं करून. आमच्याकडून खरंच चुकलं आम्ही तुमच्या पाया पडतो. तुम्ही पण आम्हाला पुढे खरंच पुढे जाताना सावधगिरीने जायचं. थोडस जरा जिथं सहवास असेल लोकांचा असा अनोळख्या त्याच्या ठिकाणी. अंतरावर कुणी माणसं असतील, हा. काय अडचण आली ती येतील पळतील मदत करतील. आता नशीब तुमचं, मी चाललो होतो इथून, आवाज ऐकला आलो धावत पळत. तुम्ही नसताय तर आज लय मोठा आनंद झाला असता. जेवले काही खाल्लंय का तुम्ही? नाही आता निघलंच होता आम्ही. चला माझी वस्ती बाजूला तिथं चला. जेवण करा. यांनी गाडीची हवा आणि सोडली. परत- काय नाही बोलतो. हे, ती गाडी गाडी तुम्ही तुम्ही- tension नाही एक घेऊ. काम करा, माझी गाडी घेऊन हा, जावा. तुम्ही आणि घेऊन जा. गाडी ती घेऊन जावा. गाडी तुम्ही ढकलत द्यायची, तिला हवा भरायची आणि आणि- माझ्या घरी आणून लावायच्या. बापू बापू काय ते, नाही माझी तर गाडी तुमची घेऊन झेंड जावा. काढीन गावा तुम्ही. नाही नाही, ऐका, पोलीस स्टेशनला दिली ना तरी यांचं कोण त्यांना आहे ना गावात अशी दिन काढली ना नाही, दुसरा उलट- तयार व्हायचा नाही. खरं खरं हा. प्रकरण असं पोलिस- होणार. आम्ही आपल्याच गावाचे, कारण की गेल्या वेळेस आपलं प्रकरण झालं तर आम्ही तेच प्रकरणामुळे म्हणलं की नको. पण तुम्ही आमच्याकडे केलं, एवढं ऐका, चुकलं तुम्ही की करताय त्यांना चांगलं पैसे करताय, द्यायचे. पण तुमचंच काय चुकलं? मोबाईल हिसकून न घेणं, पैसे मागणं हे चुकीचं आहे ना. ते चुकलं आमच्याकडून. तुम्ही समजून सांगायचं ना त्या माणसाला. संरक्षण द्या आलेल्या सौ- पाहुण्याला, हा. राजाला. आज 100 लोक येतात, उद्या बापू, 500. आम्ही शब्द देतो खरंच, जेवढे आमचे ते पूर आहेत ना तेवढे सगळे आपण आहेत ना महत्त्व ही वाढलं. करतो. आता इथून पुढे आलेल्या सगळ्या भाविकांना लक्ष चला. देतो. घाबरल्या रे लेकरू किती. चला चला जाऊ द्या. बापू नेतो गाडी आम्ही. त्यांना आमची गाडी